आज जगाची परिस्थिती फार वाईट आहे। पूर्वी आजार नव्हते, आज एका माणसाला 10-10 आजार सापडतील महाराज। कोणाचे डोळेच दुखत्या, कोणाचं कंबडच दुखत, कोणाचं कॅपटच दुखत, कोणाची गुडघे चालू द्यायना, अवघड आहे महाराज। एक आजार नाही, कमीत कमी 10-10 आजार एका व्यक्तीला सापडतील। अलीकडे ते एक दुखणं आहे। एक जण डॉक्टरांकडे गेला महाराज, डॉक्टरांना म्हणला मी आजारी पडलोय। डॉक्टर म्हणले ठीक आहे, या पालथे व्हा, उताने व्हा, तोंड वाचवा, डोळे वाचवा, हातभर जीभ बाहेर काढा आणि मग विचारतात तुम्हाला काय होतंय। मग एवढं उताना पाताना करून काय चेक केलं तो? तुम्ही डॉक्टर साहेब आहे का? तुमचं सोडून हो। विठाला 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 हो। आणि मग तो म्हणतो डॉक्टर साहेब मला कसं नसं होतंय। आता मला सांगा कसं नसं वर तुमच्याकडे गोळ्या आहे का? कसं नसं होणं मला हा आजारच आजपर्यंत कळाला नाही। डॉक्टर साहेब मला कसं नसं होतंय। मग डॉक्टर साहेब सुद्धा हुशार असतात। हा ठीक आहे, तुला गोळ्या देतो, हा या गोळ्या घे। एक गोळी सकाळी उठल्यावर खायची, एक गोळी नाश्त्याच्या अगोदर खायची, एक गोळी नाश्ता करताना खायची, एक गोळी नाश्ता झाल्यानंतर खायची, एक गोळी दुपारी खायची, एक गोळी दुपारी जेवणाच्या अगोदर खायची, एक गोळी जेवताना खायची, एक गोळी दुपारी जेवण झाल्यानंतर खायची, एक गोळी 5 वाजता खायची, एक गोळी रात्री जेवणाच्या अगोदर खायची, एक गोळी जेवताना खायची, एक गोळी जेवण झाल्यानंतर खायची, एक गोळी झोपताना खायची, एक गोळी झोपेतून उठायच्या। तो म्हणतो बरं झालं डॉक्टर साहेब मेल्यावर खायची नाही सांगितलं। विठाला विठाला महाराज सांगत होतो की पूर्वी आजार नव्हते, आज प्रत्येक माणसाला पाहिलं तर 10-10 आजार सापडतील महाराज। म्हणून आजची परिस्थिती फार वाईट आहे।